नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज मार्केट मंदीत असणार हे सगळ्यांना माहीतच होतं, पण शेअर बाजारच्या संदर्भातले जे शेअर होते ते सगळे तेजीत होते. म्हणजे CDSL म्हणा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणा, MCX म्हणा, केफिन म्हणा, असे सगळे शेअर तेजीत होते. डिफेन्स सेक्टर बऱ्याच अंशी तेजीत होता. बहुतेकचे शेअर त्याच्यातले तेजीत होते. आणि स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर पण तेजीत होते. कारण RBIने प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगसाठी नियम सोपे केले. म्हणजे पूर्वी त्यांना जे काही ते लोन देतात त्याच्यामध्ये तुम्ही 75% प्रायोरिटी सेक्टरला दिलं पाहिजे असं जर सांगितलं असेल तर आता 75%वरनं ती सीमा 60%वर आणली. म्हणजे तुम्ही 100 रुपये लोन देत असाल तर पूर्वी तुम्हाला 75 रुपये प्रायोरिटी सेक्टरला द्यावे लागत. आता तेवढं देण्याची गरज नाही. तुम्ही 60 रुपयेपर्यंत लेंडिंग प्रायोरिटी सेक्टरला दिलं तरी चालेल. यामुळे असं होईल की त्यांना अधिक मार्जिन मिळेल. कारण ते बाकीच्या ज्या सेक्टरला त्यांना व्याज जास्त मिळत आहे अशा सेक्टरला लोन देऊ शकतील. त्यामुळे त्यांना व्याज अधिक प्रमाणात मिळू शकेल, त्यांचं उत्पन्न वाढेल. म्हणून स्मॉल फायनान्स बँक तेजीत होत्या. आणि स्पेशल कंपोनंट जो आहे तो सुद्धा 35%वरनं 20% केला. त्यामुळे इक्विटास, जन स्मॉल फायनान्स बँक, उज्जीवन, इसाफ आणि सूर्योदय या 5 स्मॉल फायनान्स बँक तेजीत होत्या. आदित्य बिर्ला लाईफस्टाईल याचं आज लिस्टिंग होतं. डीमर्जर नंतर निर्माण झालेली ही कंपनी आहे. त्याचं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 167 रुपयाला तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 167 रुपये 75 पैशाला लिस्टिंग झालं. कोफोर्जनी ड्यूक्सच्या फुक्युरा बिझनेस स्कूल बरोबर जनरेटिव्ह AIला उत्तेजन देण्यासाठी करार केला. अडाणी एंटरप्राइजेस ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट त्यांनी 5 मेगावॅटचा सुरू केला. NBCC मेरठ डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून NBCCला 227 कोटीची ऑर्डर मिळाली. इंडसइंड बँकेने 5 नवीन पायोनियर ब्रँच लॉन्च केल्या. एक सुरतला, एक गोवा, मग कोचीन, दिल्ली आणि NCR अशा 5 ठिकाणी या ब्रांचेस त्यांनी लॉन्च केल्या आहेत. गेलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी जगदीशपूर हल्दिया आणि बोकारो धामरा या नैसर्गिक पाईपलाईनच्या खर्चामध्ये 411.12 कोटीची वाढ मंजूर केली. आणि 30 जूनला ते प्रोजेक्ट पूर्ण करायचं होतं. आता ती मुदतसुद्धा वाढवून दिली. 30 सप्टेंबरपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुदत दिली. त्यामुळे हे प्रोजेक्ट आता 8,255.37 कोटींचं झालं. निफ्टीमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि इंडिगो याचा समावेश होईल. तर इंडसइंड बँक,
आणि हिरो मोटो हे बाहेर पडतील. म्हणजेच थोडक्यात इंडसइंड बँक आणि हिरो मोटोच्या जागी BSE आणि इंडिगो हे शेअर निफ्टी 50मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. ॲमेझॉनने होम टेस्टिंग सर्व्हिस लॉन्च केली. म्हणजे युरिन, ब्लड हे लॅबवाले जे चेक करतात ते सगळं आता ॲमेझॉन चेक करेल. तर 800पेक्षा जास्त टेस्ट ते करतील आणि एका तासात सॅम्पल कलेक्शन केलं जाईल. ॲमेझॉन या क्षेत्रात उतरत असल्यामुळे ज्या लॅबवाल्या कंपन्या होत्या त्यांना सगळ्यांना स्पर्धेला तोंड द्यावं लागेल. म्हणून आज लाल पाथ लॅब, थायरोकेअर, कृष्णा डायग्नोस्टिक, सुरक्षा डायग्नोस्टिक हे सगळे शेअर आज मंदीत होते. आयडिया फोर्ज यांना 137 कोटीची ऑर्डर अनमॅन्ड एरियल व्हेकलसाठी म्हणजेच ड्रोनसाठी मिळाली. ही ऑर्डर 12 महिन्यात पूर्ण करायची आहे. भारत अमेरिका यांच्यातलं डील अडकलं. शेतीमालावर टॅरिफ कमी करावा असं अमेरिकेचं म्हणणं आणि भारताचं असं म्हणणं आहे की टेक्स्टाईल, लेदर गुड्स, औषधं, इंजिनिअरिंग, ऑटो पार्ट्स याच्यावर टॅरिफ लावू नये. त्याचबरोबर अमेरिकेचं म्हणणं आहे की मका आणि सोयाबीन याच्यावरचा टॅरिफ कमी करावा. पण भारताला हे मान्य नाही, कारण त्यांचं हे जे फूड आहे हे जेनेटिकली मॉडिफाईड फूड आहे म्हणून. तर हा समझोता व्हायला खूप अडचणी येऊन राहिल्या आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रायफ्रूट्सची आयात झाली, सुकामेवा, तरी फारसा त्रास नाही. पण सफरचंदाच्या बाबतीत मात्र बऱ्याच अडचणी येण्याची शक्यता आहे. जर हे ट्रेड डील 9 जुलैपर्यंत हा समझोता झाला नाही तर मात्र 26% टॅक्स लागण्याची शक्यता बोलली जाते किंवा 26% टॅक्स द्यावा लागेल. तर आता हा ट्रेड समझोता कसा होईल, कोण किती झुकताय हे मात्र बघावं लागेल. आणि अमेरिकेने जो इराणवर हल्ला चालू ठेवलाय तर इराण त्यांचे स्लीपर सेल जे आहेत त्यांच्या मार्फत अमेरिकेवर परत हल्ला करताय का काय करताय, तर हे मात्र बघावं लागेल. तर उद्या आपल्याला मार्केटमध्ये काय काय बघावं लागेल ते शेवटी आपल्यावरच अवलंबून आहे. तर उद्या आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहूया. नमस्ते.